आज आपण छान असा हेल्दी हाय प्रोटीन ब्रेकफास्ट बनवणार आहोत। नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होतो। हा ब्रेकफास्ट आपण छान अशी मुगाची उसळ हिच्यापासून बनवणार आहोत। अगदी झटपट बनवून तयार होतो। तर या ठिकाणी घरीच मुगाला मस्त मोड आणून घेतलेली आहे आणि या ठिकाणी छान फ्रेश आणि ताजी अशी मुगाची उसळ तयार आहे। तर हा ब्रेकफास्ट जो आहे तो कुकरमध्ये झटपट बनवणार आहोत। उपमा, पोहे कुठल्याही नाश्त्यापेक्षा हा नाश्ता अगदी भराभर बनून तयार होतो। तर या ठिकाणी कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झालं की एक लहान अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरीला छान तडतडू द्यायची आणि मग जिरं टाकायचं आहे एक लहान चमचा। एक हिरवी मिरची टाकून घेऊया, तिला मधून थोडीशी कापून घ्यायची आहे। नंतर शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाणे टाकल्यामुळे छान अशी छान चव येते उसळला। नंतर हिंग टाकून घेऊ 2 चिमूट किंवा एक लहान पाव चमचा। मिक्स करून घेऊया। कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता छान तळला गेला की मग आता एक मोठा कांदा आणि एक अर्धा टोमॅटो टाकायचा आहे। कांदा टोमॅटो छान नरम होईपर्यंत परतवून घेऊ। चवीला खूप छान लागतो, लहान मुलांना सुद्धा आवडेल इतका छान हा ब्रेकफास्ट तयार होतो। रोज रोज पोहे, उपमा बरेच प्रकार बनवतो आपण, परंतु अशी उसळ बनवायची आणि ती द्यायची मुलांना, ती खूप आवडीने खातील आणि छान भरपूर प्रथिनयुक्त आहे। नंतर टोमॅटो आणि कांदा छान नरम झाल्यानंतर एक लहान पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची आहे। आता मुलांना किती कमी तिखट लागतं तशा प्रमाणामध्ये तुम्ही लाल तिखट टाकायचं आहे। नंतर धुवून घेतलेली मुगाची उसळ आता फोडणीमध्ये टाकलेली आहे। मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये खूप पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। मुगाची उसळ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहेच। नंतर आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर मिक्स करून घेऊया मीठ। आणि मुगाची उसळ धुताना थोडंसं पाणी त्यामध्ये असतंच। तर आता या ठिकाणी खूप पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। अगदी हा जो चमचा आहे भाजीचा, हे 2च चमचे मी पाणी याच्यामध्ये टाकणार आहे शिजण्यापुरते। म्हणजे ही कोरडी उसळ आपण ब्रेकफास्टसाठी बनवत आहोत। तर या ठिकाणी बघा बाकीचं पाणी खाली पडून गेलं। 2 चमचे पाणी या ठिकाणी आहे। 2 चमचे पाणी टाकलेलं आहे। फक्त 2 चमचे पाणी टाकायचं आणि आता पाणी व्यवस्थित उसळमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता कुकरचं झाकण बंद करून फक्त एक शिट्टी आपल्याला घ्यायची आहे, कारण की मुगाची उसळ जी आहे ती फार लवकर शिजते, म्हणून फक्त एक शिट्टी घ्यायची आणि एक शिट्टी झाल्यानंतर लगेच अर्ध्या सेकंदामध्ये गॅस बंद करायचा। थोडीशी किंचितशी हवा भरू द्यायची एक शिट्टी झाल्यानंतर आणि गॅस बंद करून टाकायचा। म्हणजे उसळ अगदी जास्त पण शिजत नाही, कच्ची पण राहत नाही, व्यवस्थित छान अशी शिजते आणि मस्त लागते ब्रेकफास्टमध्ये ही उसळ खायला। तर एक शिट्टी झाल्यानंतर थोडीशी किंचित अर्धा सेकंद हवा भरली आणि गॅस बंद करून दिला। त्या वाफेमध्येच अशी मस्त अशी उसळ या ठिकाणी आपली शिजलेली आहे। पाणीही बरोबर परफेक्ट झालेलं आहे। मस्त अशी चविष्ट आणि सगळ्यांना आवडेल अशी मस्त मुगाची उसळ या ठिकाणी ब्रेकफास्टसाठी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। या ठिकाणी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तुम्ही शिजताना पण टाकू शकतात, वरून टाकू शकतात, तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीर टाकू शकतात। तर छान अशी चविष्ट उसळ तयार आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये।